पहा मुलांना, आपली 2.4 प्लीज लिसन ही जी पोएम आहे ते आपण लर्न केलेली आहे आणि आता त्याची ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सर घेऊन देखील आपण ही जी पोएम आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर बघा मुलांना, ॲक्टिव्हिटीज जी आहे ती ह्या पोएमवरची आपण घेऊयात आणि यावरती आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये आपल्याला 2 जे ऑप्शन आहेत ते दिले जातील. त्यामधला जो योग्य ऑप्शन आहे तो तुम्ही सांगायचा आहे. तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की यू डू नॉट डू व्हॉट आय आस्क यू टू डू. मग हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर. कसं आहे? तर ट्रू आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात की वेन एव्हर यू डू नॉट लिसन टू मी आय फील यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. आता हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर. कसं आहे? तर ट्रू आहे. आणि नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो देखील आपण घेऊयात की द स्पीकर ऑफ दिस पोएम इज अन एल्डरली मॅन. आता हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर. हे जे सेंटेन्स आहे ते आहे ट्रू. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया काय आहे. तर वेन आय आस्क यू टू लिसन मी यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस. मग हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर. कसं आहे? तर हे जे सेंटेन्स आहे ते आहे फॉल्स. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपली जी ॲक्टिव्हिटीज आहे ती आपण आपली जी पोएम आहे कुठली, तर 2.4 प्लीज लिसन ही जी ॲक्टिव्हिटीज आहे ती देखील आपण इथे कंप्लीट केलेली आहे. आता आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, तर ही जी पोएम आहे ती समजून घेणार आहोत. बघा, इथे काही गेम दिले होते. कारचा गेम जो आहे तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन आहे ते विचारलेले आहेत की फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की द स्पीकर ऑफ दिस पोएम इज अन एल्डरली मॅन. आणि यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा, ट्रू, ऑल, फॉल्स आणि नन. काय असणार आहे? अगदी बरोबर, फॉल्स असणार आहे. आणि नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो असा आहे की वेन आय आस्क यू टू लिसन मी यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस. मग यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ऑल, नन, फॉल्स आणि ट्रू. सांगा पाहू काय असणार आहे? अगदी बरोबर, ट्रू असणार आहे. आणि नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो यू डू नॉट डू व्हॉट आय आस्क यू टू डू. हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे, फॉल्स आहे, नन आहे की ऑल आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर. कसं आहे? तर ट्रू आहे. आणि नेक्स्ट जे आपलं स्टेटमेंट आहे ते आहे प्रेयर वर्क्स समटाइम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट. गॉड कसा असतो? तर गप्प असतो, तो काहीही बोलत नाही. मग हे जे स्टेटमेंट आहे ते नन आहे, फॉल्स आहे, ऑल आहे की ट्रू आहे? अगदी बरोबर. काय आहे? तर ट्रू आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. गॉड ऑलवेज गिव्ज ॲडवाईस ऑर ट्राईज टू फिक्स थिंग्स. बघा, हे जे सेंटेन्स आहे गॉड ऑलवेज गिव्ज ॲडवाईस ऑर ट्राईज टू फिक्स थिंग्स आणि ऑप्शन आहेत नन, ट्रू, फॉल्स आणि ऑल. आता जे गॉड आहे ते काय करत असतात? फक्त ऐकत असतात, ॲडवाईस तर देत नसतात. मग हे सेंटेन्स कसं आहे? अगदी बरोबर. काय आहे? तर फॉल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेणार आहोत की रॅशनल फिलिंग्स मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड वॉट्स बिहाइंड देम. मग ह्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ऑल, फॉल्स, ट्रू आणि नन. काय असणार आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर. काय असणार आहे? तर फॉल्स असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन घेऊया की इफ द फिलिंग इज क्लिअर द आन्सर आर ऑब्वियस. आणि आपले जे ऑप्शन आहेत ते आहे ट्रू, फॉल्स, नन आणि ऑल. काय असणार आहे? अगदी बरोबर, ट्रू असणार आहे. आणि आपला जो लास्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात की वेन एव्हर यू डू नॉट लिसन टू मी आय फील यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे, ट्रू आहे, नन आहे की ऑल आहे? बघा, त्यांच्या मुलांचे जे विचार आहे ते पायदळी तोडवले जातात असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे सेंटेन्स कसं आहे? तर ट्रू आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण
जे गेम आहे गेमच्या माध्यमातून सुद्धा काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. आता आपण या पोएमवरती काय घेणार आहोत तर टेस्ट देखील घेणार आहोत. चला मग स्टार्ट करूया आपल्या या टेस्टला. आणि फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपल्याला विचारलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे प्रिपेअर वर्क समटाइम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे नन, फॉल्स, ऑल आणि ट्रू. काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर. बघा गॉड कसं असतो तर म्यूट असतो, गप्प असतो. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे की when I ask you to listen me you start giving me advice. आणि ऑप्शन दिलेले आहे ऑल, नन, फॉल्स आणि ट्रू. काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर. काय असणार आहे तर ट्रू असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की इफ द फिलिंग इज क्लिअर द आन्सर्स आर ऑब्वियस. आणि त्यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ट्रू, फॉल्स, नन आणि ऑल. काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर. काय असणार आहे इफ द फिलिंग इज क्लिअर द आन्सर आर ऑब्वियस. आणि हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे तर ट्रू आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की यू डू नॉट डू वॉट आय आस्क यू टू डू. मग हे जे स्टेटमेंट आहे ट्रू आहे, फॉल्स आहे, नन आहे की ऑल आहे. काय असणार आहे अगदी बरोबर ट्रू असणार आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे की द स्पीकर ऑफ दिस पोएम इज अन एल्डरली मॅन. ट्रू, ऑल, फॉल्स आणि नन. काय असणार आहे अगदी बरोबर फॉल्स असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे रॅशनल फिलिंग्स मेक सेन्स व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. आणि ऑप्शन बघा काय आहेत ऑल, फॉल्स, ट्रू आणि नन. काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर आपलं असणार आहे फॉल्स. नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया की वेन एव्हर यू डू नॉट लिसन टू मी आय फील यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे फॉल्स, ट्रू, नन आणि ऑल. काय असणार आहे अगदी बरोबर ट्रू हे आन्सर आपलं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया की गॉड ऑलवेज गिव्स ॲडवाईस ऑर ट्राईज टू फिक्स थिंग्स. आणि आपल्याला गॉड हे ॲडवाईस देतं का, सल्ले देतं का तर नाही. मग बघा नन, ट्रू, फॉल्स, ऑल. काय असणार आहे अगदी बरोबर फॉल्स असणार आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण ह्या पोएमवरती टेस्ट देखील घेतलेली आहे. आता काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते देखील आपण काय करणार आहोत तर इथे समजून घेणार आहोत. म्हणून आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे तो आधी आपण घेणार आहोत. तर आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे हाऊ ओल्ड इज द स्पीकर इन द पोएम. आता तो किती ओल्ड आहे तो आपल्याला सांगायचा आहे. अराउंड 14-15 इयर्स. तो जो मुलगा आहे जो स्पीकर आहे बोलणार आहे तो किती वर्षाचा आहे तर 14-15 वर्षाचा आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे हू इज ही, शी टॉकिंग. आता कोण बोलत आहे तर आपल्याला माहितीच आहे की हिज, हर, पॅरेंट. म्हणजे तिचे किंवा त्यांचे काय बोलत आहे तर पेरेंट्स बोलत आहे, पालक बोलत आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे ते आहे व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड बिफोर द स्पीकर सेज ऑल थिंग्स. त्याचं जे आन्सर आहे ते आपण घेतलेलं आहे की हिज, हर पॅरेंट्स माईट हॅव नॉट हर्ड हिम, हर. त्या दोघांनाही काय वाटत असतं, मुलगा असो की मुलगी असो, की त्यांचं ऐकून घेण्याआधी पालक काय करत असतात तर सल्ले देत असतात आणि हेच सल्ले मुलांना नको असतात. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेतलेला आहे की हू इज नॉट लिसनिंग टू हूम. कोण कुणाचं ऐकत नाही ते आपल्याला माहीत आहे की अ पॅरेंट इज नॉट लिसनिंग टू हिज चाइल्ड. पॅरेंट्स काय करत असतात त्यांच्या मुलांचं ऐकत नाही आणि मुलांचं काय म्हणणं असतं की आधी पॅरेंट्सने काय करावं की आमचं म्हणणं आधी ऐकून घ्यावं, नंतर त्यांनी काय करावं त्यांचे मुलाचे सल्ले द्यावे. आणि नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात की व्हॉट डज द पोएट सेस अबाउट गॉड. तो बघा गॉडबद्दल काय म्हणत आहे तो तर द पोएट सेज गॉड इज म्यूट. गॉड कसा असतो तर तो बोलत नाही, गप्प असतो. ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. तो कसलेही सल्ले देत नाही आणि तो एका जागी कसा असतो फिक्स असतो. गॉड जस्ट लिसन टू युअर प्रेयर अँड ऑब्झर्व हाऊ डू यू वर्क.
ते फक्त काय करत असतात, आपली प्रेयर जे आहे, प्रार्थना जे आहे ते ऐकत असतात आणि जे काम आहे, कामाबद्दल कसं तुम्ही काम करतात किंवा ते त्यांच्या कामाशी काम असं ठेवत असतात. आता नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण पाहणार आहोत की इज द पोएट विलिंग टू लिसन टू अदर्स. त्याचा आन्सर जे आहे ते आपण इथे घेतलेला आहे की यस, द पोएट्स इज विलिंग टू लिसन टू अदर्स बट ही सेज इफ यू वॉन्ट टू लिसन टू हिम यू शुड वेट टिल युअर टर्न कम्स. त्यांचं पोएमचं काय म्हणणं आहे की तो असो किंवा ती असो, त्यांचं आधी काय करायला पाहिजे तर पूर्ण म्हणणं हे ऐकून घ्यायला पाहिजे. नंतरच त्यांना वरिष्ठांनी किंवा पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे तर त्यांचे सल्ले द्यायला पाहिजे. देन ओनली ही विल बी एबल टू लिसन टू अदर्स. बघा, आपल्याला जास्त बोलायला आवडतं, ऐकायला आवडत नाही. मग ऐकण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये तेवढी विकसित झाली पाहिजे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हिअर अँड लिसन. आता बघा, ऐकणे ह्या दोन्ही वर्ड्स जे आहेत त्याच्यामध्ये फरक काय आहे ते आपण इथे बघणार आहोत की टू हिअर मीन्स टू रिसीव विथ द इयर द साऊंड मेड बाय समवन ऑर समथिंग, टू बी अवेअर ऑफ सम साऊंड. जो कानापर्यंत आपला आवाज पोहोचतो, फक्त त्याला काय म्हणतात ऐकणे. आणि ऐकून घेऊन ते समजतात आणि समजून मग आपल्याला काय करतात तर मोलाचे सल्ले देत असतात, त्याला म्हणतात लिसन. मग टू लिसन मीन्स टू कन्व्हिन्सली गिव्ह वन्स अटेन्शन टू अ साऊंड अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. म्हणजे जे काही ऐकलेलं असतं ते समजून घेण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपली ही जी पोएम आहे तिचे काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील आपण इथे घेतलेले आहेत. मग आपली 2.4 प्लीज लिसन ही जी पोएम आहे ते आपण लर्न केलेली आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, तसेच त्याच्यावरती आपण गेम देखील घेतलेला आहे आणि टेस्ट देखील ह्या पोएमवरती आपण घेतलेला आहे व काही क्वेश्चन आन्सरचा सराव देखील आपण, प्रॅक्टिस देखील आपण इथे केलेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी पोएम आहे ती कंप्लीट झालेली आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका न्यू टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.